मन धागा धागा रेशमी दुवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 44. मेघारे मेघारे मत परदेस जारे, आज तू प्रेम का संदेश बरसारे. घट्ट मिठीत सर्वच विसर, ना त्याला मंगळसूत्र टोचत होते ना बांगड्यांची कड. हलक्याशा ओलसर गार गार कपड्यांवर मिठीतली ऊब करत होती असर. त्याचे हृदयाचे ठोके ऐकण्याची तिची धडपड आणि तिच्या विस्कटलेल्या वेणीतील अजून काही बटा मोकळ्या करण्यात तो मग्न. अन मिठीत मनात तरंग उठत होते गाण्याचे. आवडीच्या ओळी रुंजी घालत होत्या, जणू या क्षणासाठीच लिहिल्या असाव्यात. आज तू प्रेम का संदेश बरसारे. मेघा, आपने गाना तो बहुत ही सिरियसली ले लिया. खट्याळ कुजबुज तिच्या कानाशी. का? आता काय केलं मी? त्याच्या दंडावर हात फिरवतच विचारणं. डोळे बंदच, चेहरा त्याच्या छातीशी. आज तू प्रेम का संदेश बरसारे. घोगऱ्या आवाजातच त्याचं बोलणं आणि तिने खुदकन हसत फटका दिलाच. हे बरं आहे तुमचं, मिठी नाही दिली तरी बोलता आणि आता मिठीत आहे तरी थट्टा करता. लटका राग होता, पण तो दाखवण्यासाठी मिठी सोडावीशी वाटत नव्हती. तोही खदखदून हसत भरभरून जगत होता तो गोड क्षण. मेघा, सॅटरडे शुरू हो गया. त्याच्या चेहऱ्यावर प्रसन्न हसू. बरं मग? तिला समजे ना तो कसली आठवण करून देत आहे. आपल्या लग्नाला 1 वीक होणार. घोगरा स्वर अन उष्ण श्वास सोबतच कानावर. हो मग? वर मान करून पाहायचे टाळले. राजीव, नक्की काय सुचवत आहात? मेघा, 1 वीक झाला तो कुछ स्पेशल. सूचक शब्द. काय स्पेशल? त्याच्या दंडावरची पकड घट्ट झाली. आज की रात. गालावरून हळुवार बोट फिरवलं ओठांपर्यंत. रात्रीचे 3 वाजले असतील. बंद डोळ्यांनी श्वास रोखत तिच्या ओठांची थरथर. हनुवटी उचलून तिच्या कुशीत लपवलेला चेहरा वर गेला. अहो, आपण घरात नाही. डोळे भीतीने आकसले, ओठ घट्ट. राजीव, प्लीज आत्ता नको. तिचा जड झालेला श्वास. बट कॉफी तर कारमध्ये बसून पिता येते. मिश्किल हसू ओठ दाबूनच अडवलेलं. काय? कॉफी? बंद डोळे टक्कन उघडले. हा, कॉफी. आपको क्या लगा मेघा? तिला निरुत्तर करणाऱ्या प्रश्नासोबत खट्याळ हसणे आणि तिच्या चेहऱ्यावरचा गोंधळ टिपत हसण्याचा आवाज वाढतच गेला. बदमाश, किती छळता हो मला. आता तर मिठीत राहायचे नाहीच. ढकलले त्याला दूर आणि लाईट ऑन केला. करू थोडी बदमाशी, थोडंसं छळू. फुगलेल्या गालाला ओढतच गोड गोड बोलणं. गप्प बसा, तुम्ही कॉफीच प्या. दूर सरकत कोपऱ्यातली बॅग उघडली. तो खिशातला मोबाईल काढून मेसेज पाहत होता आणि हळूच तिच्या हालचाली टिपत होता. मेघा, आज की रात तो सच में यादगार हो गई. जंगल में रात बिताना और बाहों में आप. एंड डोंट वरी मेघा, आपको परेशान करने का पूरा प्लान हमने बनाया है. अभी तो सिर्फ 7 दिन ही हुए हैं. ये बदमाश राजीव धीरे धीरे आपको अपना बनाएगा. आई जस्ट लव हमारे ये छोटे छोटे रूमानी लम्हे. आपकी सांसों का हमारी सांसों में घुल जाना. मेघा, फिलहाल तो इन्हीं लम्हों को जी भर के जी लेते हैं. तिने अळूवडीचा डबा दोघांच्या मध्ये ठेवला. फ्लास्क हळवून हळुवार झाकण उघडणं, हळूच त्याच्याकडे पाहणं. कॉफी गरम असेल ना? 11:30ला बनवली. 3 वाजलेत. गार झाली असेल तर काहीच मजा नाही. आधीच गारठलोय आम्ही दोघे. हा, म्हणजे तशी अजून अहोंच्या मिठींची ऊब आहे, गात्रात भिनलेली. तिने फ्लास्क उघडला. कॉफीचा उग्र दुधाळ गंध श्वासात
आणि चेहऱ्यावर येणाऱ्या वाफेने ग्वाही दिली अजूनही वाफाळलेल्या अस्तित्वाची. दीजिए यहाँ. फ्लास्क आणि झाकण तिच्याकडून काढून घेतलं. घाई गडबडीत गरम कॉफी तिने हातावर सांडवून घेऊ नये म्हणून काळजी. आणि मग अगदी उडपी स्टाईलमध्ये फ्लास्कमधून झाकणाच्या मगमध्ये आळीपाळीने ओतत तयार केली वाफाळलेली फेसाळलेली फिल्टर कॉफी. अळूवडी त्याला भरवत तीही सर्व मजा पाहत होती. आजही दोघांमध्ये एकच मग. एक घोट तू, एक घोट मी. मध्येच अळूवडीचा तुकडा त्याला भरवणे. इट्स रिफ्रेशिंग. कॉफीचा सुगंध श्वासात भरतच त्याचं खुश होणं. बाबांनी केली आहे, तिने हळूच सांगितलं. आणि घोट घेत त्याने आश्चर्याने भुवया उंचावल्या. मी तर फक्त अळूवडी डब्यात भरत होते, तुम्हाला आवडते म्हणून. बाबा मला म्हणाले गप्पा करताना कॉफी तर हवीच, ही त्यांची स्पेशल कॉफी आहे. बाबांविषयी बोलताना तिच्या डोळ्यातली चमक तो अनुभवत होता. म्हणजे माझा तरी सेकंड राऊंड. 10:30ला सगळ्यांसोबत कॉफी झाली आणि आता तुमच्यासोबत जंगलात बसून कॉफी. डोळे गोल फिरवत मान डोलावली. रुमानी कॉफी. तिच्या हातातील मगमधूनच घोट घेत त्याचं बोलणं. तिच्यावर रोखलेली नजर. हो, आज तर सगळंच रुमानी आहे. तीही डोळे मिचकावत खुदकन हसली. रिकामा डबा आणि फ्लास्क बंद करत बॅगमध्ये ठेवणं. निघायची वेळ जवळ आलेली. तिच्या चेहऱ्यावर दूर जाण्याची उदासी, त्याच्या चेहऱ्यावर अस्वस्थता. काही वेळापूर्वी जे सांगायचं टाळलेलं ते आत्ता सांगणं गरजेचं होतं, पण सुरुवात कशी करावी समजत नव्हतं. अहो, मगाशी काहीतरी सांगणार होतात तुम्ही. जवळ सरकून बसत दंडाला हाताचा विळखा. अजून थोडे क्षण सोबत जगून घेऊया. दीर्घ श्वास घेतला त्याने. आय एम गोइंग टू कॅनडा. गंभीर स्वर आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद झरझर ओसरला. कॅनडा? कधी? विस्फारलेले डोळे, अस्फुट प्रश्न. मंडे नाईट. त्याच्या चेहऱ्यावरही उदासी. किती दिवस? हे विचारताना श्वास अडकला. राजीव, आता तर कुठे संसार सुरू केला अन आता हा दुरावा. 8 to 10 days. उत्तर देताना त्याच्याही मनात गलबललं. मेघा, तुम्हाला सोडून जायचं नाहीये, काय करू? कालच कळलेलं ना तुम्हाला? माझ्यापासून का लपवलं? डोळ्यात जमा होऊ लागलेलं पाणी अन हुंदका ठेवलेला अडवून. लपवलं नाही मेघा. ही व्हिजिट पोस्टपोन करता येते का नेक्स्ट मंथसाठी? होल डे त्याच डिस्कशनमध्ये होतो, बट पॉसिबल नाही. आय हॅव टू गो. ओठ घट्ट करत एक निश्वास. प्रेमाने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि त्याच्या कुशीत शिरत अडवलेले अश्रू तिने मोकळे सोडून दिले. सोबत हुंदकेही होतेच. आय एम सॉरी मेघा, आय डोंट वॉन्ट टू लिव्ह यू अलोन. त्याच्याही आवाजात हळवेपणा. पण तरीही जावं तर लागणारच ना. पुन्हा दाटून आलेला कड. हमसून रडत होती. अश्रूंनी त्याच्या हृदयाला भिजवत होती. कसं समजवायचं त्यालाही समजेना. आजपर्यंत जेव्हाही तो इंटरनॅशनल बिझनेस टूरसाठी गेलेला तेव्हा तो CFO होता आणि ती VP. नात्याच्या बंधनात अडकले नव्हते. तो परदेशी जातो आहे हे कळून चिंता काळजी असायची डोळ्यात, पण त्याला अडवायचा हक्क तिला नव्हता. ट्रॅव्हल करणं हा त्याच्या कामाचा अविभाज्य घटक आहे हे माहीत असूनही या क्षणी त्याच्या मिठीत रडत होती. ती VP नव्हती, ती फक्त पत्नी होती. दुराव्याचं दुःख त्याच्या कुशीत रित होत होतं. तोही हतबल केसावरून हात फिरवत तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होता. मेघा, तुम्ही पण चला, आपण दोघे जाऊ कॅनडाला. काहीच न सुचून क्षणात निर्णय घेतला. तिचं रडणं सहन होईना. ओंजळीत चेहरा धरतच तिचे गाल हातानेच कोरडे केले. डोळ्यात दुःख होतं तिच्या, पण खोल श्वास घेत हुंदके आवरले. मेघा, अशी काय रडते आहेस? तू तर सर्व जाणतेस. त्यांच्या कामाचं स्वरूप असंच तर होतं. लग्न झालं म्हणून काय झालं? काम तर करायचंच आहे ना. स्वतःलाच समजावलं. सॉरी, 10 दिवस खूप जास्त होतात ना, म्हणून मन भरून आलं.
उगाच वेड्यासारखी रडले. सॉरी. मान खाली घालतच अश्रू लपवले. मेरी पगली मेघा रो रही थी क्योंकि वो मुझसे बहुत प्यार करती है, मुझसे दूर नहीं रह सकती. त्याचे प्रेमळ बोल अन रडवेल्या डोळ्यांनीच तीही हसली. आप चलिए मेरे साथ. व्हिसा फॉर्मॅलिटीज प्रायोरिटी बेसिसवर करून घेऊ. हो जाएगा. त्याचं आश्वासन आणि त्याच्या कुशीत शिरून बसली. मी अशी कशी येणार तुमच्यासोबत? वाय, का नाही येऊ शकत? CEO, CFO वाईफसोबत ट्रॅव्हल करू शकतात. कोणीही ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही. त्याचं ठाम मत. कुशीतून दूर होत त्याच्या समोर बसली. क्षणभर पाहिलं त्याच्या करारी चेहऱ्याकडे आणि गोड हसली. राजीव, समजते मला तुमची कळकळ. राजीव, CFOची पत्नी त्यांच्यासोबत ट्रॅव्हल करू शकते मान्य, पण मी फक्त CFOची पत्नी नाही ना. तिचेही स्पष्ट उत्तर आणि त्याच्या कपाळाला आठ्या. रोखून पाहणाऱ्या नजरेतले प्रश्न जाणवले तिला. मी मम्मीजी पापाजींची सून आहे, आई बाबांची मुलगी, जिया आर्याची मॉम, SWCची VP, सुप्रीम ग्रुपच्या अतिमहत्वाच्या प्रोजेक्ट्सची लीडर, आणि या सर्व जबाबदाऱ्या डावलून मी तुमची पत्नी म्हणून तुमच्यासोबत फिरायला जाऊ शकत नाही. शांतपणे पण तेवढंच ठामपणे स्वतःचं मत मांडलं आणि त्याच्या चेहऱ्यावर मंद स्मित, डोळ्यात तिच्याबद्दल अभिमान. मेघा, मुझे पता था कि आप मना करोगे. मेघा, आय नो, मी तुम्हाला सांगितलं की आपको 2 दिन में वापस आना है, बट आता मी नाही आहे इथे. सो तुम्हाला नेक्स्ट वीक पण आईबाबांच्या घरी राहायचं असेल तर राहा. त्याच्या अनुपस्थितीत तिने खुश राहावे एवढीच इच्छा. असं कसं मी इतके दिवस माहेरी राहू? मम्मीजी पापाजींची काळजी कोण घेणार? तुम्ही नसणार. आम्हीही सिरकॉनला राहिलो तर त्या दोघांना कसे काय करमणार? ते काही नाही, मी तर संडेला येणार. तिच्या ठामपणे सांगण्यावर गोड हसत तिला कुशीत घेतलं. मेघा, माझ्यापेक्षा जास्त तुम्हीच आपल्या फॅमिलीची चिंता करता आणि तुम्ही आहात, सो आय कॅन ट्रॅव्हल टेन्शन फ्री. जमलं तर लवकर या. हृदयावर गोल बोट फिरवतच लाडी खट्ट. अच्छा, बट पूर्वी मी इंटरनॅशनल टूरवरून लवकर यायचो तब तो आपने मुझे डांटा था, अँड नाउ यू आर टेलिंग मी की लवकर या. मिश्किल हसत होता आणि ती मान उंचावून गोंधळात. आपण कधी ओरडलो? आठवे ना तिला. फ्रँकफर्ट, मलेशिया, कुछ याद आया? भुवई उंचावूनच प्रश्न आणि तिचे डोळे मोठे. तेव्हा तुम्ही माझ्यासाठी? पण असं कसं? तिला अजूनही कोडं उलगडेना. एका प्रोजेक्ट लीडरसाठी CFOंनी त्यांची इंटरनॅशनल टूर लवकर संपवणे. मेघा, जब से आपसे मिला था आपके लिए कुछ खास महसूस करता था, दैट स्पेशल फीलिंग, बट तब आपके बारे में कुछ भी पता नहीं था, एंड माझी ही स्पेशल फीलिंग रॉन्ग आहे असंच वाटायचं. आपसे दूर रहने की कोशिश करता था, बट आपके बिना मन भी नहीं लगता था. फ्रँकफर्टला होतो दॅट टाईम, फॅमिलीला तर मिस करत होतो, बट तुमची पण आठवण यायची, अँड दॅट्स वाय लवकर परत आलो. आज पहिल्यांदाच त्याच्या त्यावेळेच्या भावना बोलून दाखवत होत्या आणि ती ऐकत होती. आश्चर्यासोबत आनंदही डोळ्यात तरळलेला. तो आपल्याला भेटण्यासाठी आला होता ही भावनाच सुखावणारी. मीही वाट बघत बसायचे तुमची, पण माझीही तीच स्थिती जी तुमची. एका सिनियर कलिगबद्दल असे कसे विचार करते मी, तेही सुप्रीम ग्रुप CFO. तुमच्याबद्दल वाटणाऱ्या भावना फक्त काळजी, चिंता, आदर या पलीकडे काहीतरी आहे हे जाणवायचं, पण त्या फिलिंग्स स्वतः मान्य करायच्या नव्हत्या. तुम्ही फ्रँकफर्ट आणि मलेशियावरून लवकर आलात तेव्हा मला खूप आनंद झालेला, पण सांगू शकले नाही. तिनेही मोकळेपणी सर्व सांगितलं. तुम्ही नाही सांगितलं, बट मला तुमच्या डोळ्यात आनंद दिसला. वो खुशी देख रही तो मैं फ्रँकफर्ट से भाग कर आ गया था. तोच आनंद या क्षणीही चेहऱ्यावर झळकलेल्या दोघांच्याही. मग यावेळीही तो आनंद बघायला लवकर येणार ना? त्याच्या गालावर हात ठेवतच डोळ्यांचं गोड आर्ज. येस जान, विल डेफिनेटली ट्राय. हम भी कहाँ आपसे दूर रह पाएंगे. तिला घट्ट मिठीत घेत, केसांवर सहजच टेकवलेले ओठ आणि ती मिठीत स्तब्ध. त्याच्या मनगटाला घट्ट धरतच
डोळे मिटून अनुभवला त्याच्या ओठांचा स्पर्श, लाजेची लाली गालावर. ते इट वॉज स्पॉन्टॅनियस. मनगटावरची तिची पकड जाणवून ओशाळून दिलेलं स्पष्टीकरण. असू दे, काही गोष्टी स्पॉन्टॅनियसच असायला हव्या. तिचंही लाजत ओठात कुजबुजणं, अन तो चकित. तिची ही प्रतिक्रिया अपेक्षित नव्हती. ओके मिसेस मेहरा, हम ये बात याद रखेंगे. पुन्हा मिठी, पुन्हा केसांवर ओठ, पण यावेळी खळखळून हसत बसली तिची चापट. निघूया ना, 4:45 झालेत. 10 वाजता PTA आहे, शाळेत पोहोचायचंय. केविलवाणा चेहरा. निघण्याची इच्छा नव्हती, पण उद्याच्या दिवसाचं शेड्यूल खुणावत होतं. पाऊस पण थांबला आहे, निघूया. त्याचंही मंदस्मित. तिला मिठीतून सोडायचं तर नव्हतं, पण चिमण्यांसाठी घरी परतणंही तेवढंच जरुरी होतं. स्टिअरिंग व्हीलवर त्याचा हात, आणि शेजारी ती. वळणावळणाचा रस्ता पार करत गाडी मेन रोडला लागली. FM सुरू. जुन्या गाण्याचा आनंद घेतच परतीच्या प्रवासात दोघेही शांत. अचानक आरजेचा आवाज कानांवर. आज सावन महीने की शुरुआत और उसी के साथ ही सुनिए ये प्यारा सा गीत, लता दीदी और सुरेश जी की आवाज में. अन गाण्याचे बोल ऐकून एकमेकांकडे हसऱ्या डोळ्यांनी विस्फारून पाहिलं. गाण्याच्या पहिल्या 2 ओळी हसण्यातच विरल्या, पण हसू आवरत त्याने सुरेशजींच्या सुरात स्वतःचा जाडसर बेसुरा आवाज मिसळला, आणि ती लता दिदींना साथ देत होती. दोघे वेडे गाडी चालवताना मोठमोठ्याने अन तल्लीनतेने गात होते. हो मेघारे 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 मेघारे, मेरी सुन ले तू सदा रे, आज तो प्रेम का संदेश बरसा रे.